यवतमाळ महावितरण कंपनीकडून घरोघरी स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम राबवली जाते। ठिकठिकाणी स्मार्ट मीटरला नकार देत आंदोलने करण्यात आली आहेत। अशातच यवतमाळ शहरात जिल्ह्यात आता महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे। तर ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत अशा सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात वीज बिल आकारलं जात असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत। तर बिल भरण्यास विलंब झाल्यास महावितरणाकडून वीज पुरवठा खंडित केला जात असल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत। त्यामुळे आम्हाला स्मार्ट मीटर नकोच असे वीज ग्राहकांकडून म्हटलं जात आहे। सध्या वीज वितरण कंपनीकडून शहरी आणि ग्रामीण भागात जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे आणि त्या स्मार्ट मीटरमुळे काही तक्रारी आहेत। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत, काय तक्रारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय म्हणाल का? महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेकडून जास्तीत जास्त बिल वगैरे आकारण्यात येत आहे आणि हवामुळे वीज लाईट बंद होतात, पुन्हा वीज खंडित होतात आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त बिल आकारण्यात येतात सर्वसामान्य जनतेकडून। आणि म्हणूनच हे स्मार्ट मीटर सर्वसामान्य जनतेला परवडण्यालायक नाही आहे। स्मार्ट हे सर्वसामान्य जनतेला परवडण्याजोगं नाही आहे। तर तुम्ही काय म्हणता? हे मुळीच परवडण्यालायक मीटर नाही आहे, कारण की प्रत्येकाला रिचार्ज मारता येत नाही आणि रिचार्ज मारता येत नसल्यामुळे याच्यामध्ये थोडासा उशीर पण होऊ शकतो आणि उशीर झाल्यामुळे ही लाईन कट करतात आणि जर लाईन कट झाली तर मग अजून जनतेला प्रॉब्लेम होतो। माझं हेच म्हणणं आहे की हे मीटर आमच्या घरी बसवण्यात येऊ नये आणि याची सक्ती करू नये। वीज बिल भरण्याला उशीर झाला तरी लाईन कट करण्यात येते अशी ग्राहकांची तक्रार आहे। तर तुमची काय तक्रार आहे? स्मार्ट मीटर जे लावत आहे, आता मी ऐकलेलं आहे, तेव्हा ते खूप स्पीडनं फिरते, त्याच्यामुळे बिल खूप जास्त येते आणि सामान्य लोकांना परवडणारं नाही आहे। आताचं बिल आम्ही 4-4, 5-5 हजार भेटतो। जर स्मार्ट मीटर जर लावलं तर 10,000 जाईल, ते आम्हाला शक्य नाही आहे। त्यामुळे हे स्मार्ट मीटर आम्हाला नको आहे। उन्हाळ्यात कशा प्रकारे बिल येते? उन्हाळ्यात कशा प्रकारे बिल येते? उन्हाळ्यात 5-4 हजार, 5च्या वरूनच बिल येते आणि ते मग याचं इथं भरता येत नाही, ऑनलाईन भरावं लागते। ते ऑनलाईन आमच्याजवळ नसलं तर मग काय करायचं, म्हणून प्रॉब्लेम तयार होतो। अतुल राऊत, LS मराठी।